तर माणिकराव कोकाटे यांच्या केवळ खाते बदल झालेला आहे। राजीनामा न घेता एक प्रकारे डॅमेज कंट्रोलसाठी केलेला हा प्रयत्न आहे। अर्थातच यावर अनेक राजकीय पडसाद उमटत आहेत, राजकीय प्रतिक्रिया पुढे येतात आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी। आपण त्यांच्याबरोबर या संदर्भातलं त्यांचं मत जाणून घेऊया। अंजलीजी, आपण पाहिलं माणिकराव कोकाटे यांचा खरं तर राजीनामा व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक दबाव गेल्या काही सातत्याने दिवसांमध्ये आपण पाहत होतो, मात्र हा राजीनामा न घेता केवळ खाते बदल झालाय। कसं पाहता तुम्ही या घडामोडीकडे? खरं तर कसं आहे, की एखादा चांगला माणूस जर असता आणि जो देश सेवा करण्यासाठी राजकारणात आला असता, तर आपल्याकडनं एखादी चूक झाली म्हणून त्यांनी त्याच्या पदाचा ताबडतोब राजीनामा दिला असता. पण आता आपण हे राजकारण विसरून गेलं पाहिजे. कारण हे सगळं का झालं? माणिकराव कोकाटे काय आहेत? मला तर नेहमी तुम्हाला माहिती आहे, की सगळा शोध घेण्याची सवय आहे. म्हणून मी त्यांची राजकीय कारकीर्द बघितली आणि चुकू नये म्हणून मी मुद्दाम वाचून दाखवते. तर 1999 मध्ये ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमधनं ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतनं ते शिवसेनेत गेले. शिवसेनेत त्यांना तिकीट दिलं गेलं नाही म्हणून ते राणेंबरोबर ते बाहेर पडले. मग परत ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले. भाजपने तिकीट दिलं नाही तेव्हा म्हणून त्यांनी इंडिपेंडंट निवडणूक लढवली आणि त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादीत गेले. म्हणजे गेल्या 1999 पासनं 2025 पर्यंत 26 वर्षात 8 वेळा या व्यक्तीने त्याचा पक्ष बदललाय. आणि पक्ष का बदललाय? त्यांना काही विचारधाराच नाहीये म्हणून. आणि त्यांचे जे आपण बघितले ऍसेट्स बघितले तर 2014 मध्ये 6 कोटी होते, 2019 मध्ये तब्बल 21 कोटी झाले आणि त्यानंतर 2024 मध्ये आत्ता फाईल केलंय त्यांनी ते 48 कोटी केले. आणि त्यांनी प्रोफेशन काय दाखवलंय? शेतकरी. तर खरं तर इतके चांगले शेतकरी कृषी मंत्री जर महाराष्ट्राला लाभले होते तर त्यांनी त्यांच्या यशाची गुरुकिल्ली प्रत्येक शेतकऱ्याला देणं गरजेचं होतं. पण हा गमतीचा भाग झाला. मला असं वाटतं या लोकांना काही विचारधारा नाही, या लोकांना कोणाशी घेणं देणं नाही, देशसेवा तर मुळीच नाही. आणि हे फक्त येतात राजकारणात पैसे बनवायला. कृषी खात्यात झालं, फार बुंबा झाल्या लोकांच्या, शेतकरी चिडले, लोक चिडले म्हणून यांचं पद बदलायचं. आणि काल तर दरेकर एवढंही म्हणाले, की आता ह्याच्यावर तुम्ही समाधान मानायला हवं. एवढा राजकारणात फेरबदल केला गेलाय, याच्यात राजकारण करण्यात येऊ नये आणि तुम्ही त्याच्यात समाधान मानायला हवं. आता आपण कशात समाधान मानायचं, कशात नाही, हे सुद्धा आता आपल्याला सत्ताधारी पक्षच सांगणार आहे. याची खरंच गंमत वाटते, खंत वाटते, रागही येतो. अगदी खरंय। राजकारणामधल्या या अशा अनेक घडामोडी खरं तर तुम्ही पुढे आणलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही अभ्यासपूर्ण सगळी मांडणी केलेली आहे। मात्र एक जनचळवळ या सगळ्या गोष्टींमध्ये उभी राहिली पाहिजे, याच्यासाठी तुमचं काही पाऊल असणार आहे का? माझं काहीच नाही. जनतेने ही पावलं उचलली पाहिजेत, की आपण कोणाला निवडून देतो याचा विचार करण्याची अतिशय गंभीर वेळ आली आहे. तर आता जर तुम्ही ना एक कार्यक्रम राबवा, जनतेला जाऊन विचारा, की तुम्हाला आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय वाटतंय, ते काय प्रतिक्रिया देतात ते तुम्हीच ऐकून घ्या. लोक भडकलेले आहेत, पण मला दुःख या गोष्टीचं होतं, की मग परत तुम्ही आज लोकांना निवडून का देता? ते जे पैसे देतात, अमुक देतात, कोणी आमिष दाखवतं, पण त्याच्यासाठी आपण परत हे असंच राजकारण चालवलं तर ही लूट चालूच राहणार आहे. आणि तुम्हाला फक्त त्या दिवशी पुरतीची किंमत असते, त्याच्यानंतर कुठलाही पक्ष तुम्हाला दीड जमडीची किंमत देत नाहीत. आणि ही लोकशाही नक्कीच नाही, ह्याचा लोकांनी विचार करून याच्यापुढे अशा लोकांना निवडून नाही दिलं पाहिजे. अगदी अंजलीजी, खरं तर मंत्रिमंडळामध्ये सध्या कोकाटे आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून त्यांनी कृषी मंत्रीपद घेतलं, गेल्या 7 महिन्यांपासून सातत्याने त्यांची ही वक्तव्य पुढे येत होती। खरं तर एक कोर्टाची कारवाई सुद्धा झालेली होती, ज्यामध्ये त्यांनी स्वतःला गरीब शेतकरी म्हटलेलं होतं आणि तरी देखील ते पदावर कार्यरत राहिले। तेव्हा त्यांचं हे मंत्रीपद कायम राहिलंय आणि हे सगळ्या इतर जे घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा मान्य आहे असंच म्हणावं लागेल। हा केवळ कारवाईचा फार्स नाही वाटत आहे? नाही, फारसच आहे. आणि हा कारवाई झालेलीच नाहीये मुळात. हे फक्त लोकांना गप्प करण्याचा एक मार्ग होता आणि ते गप्प करण्याचा डाव खेळला गेलाय असंच मला वाटतं. कारण कसं झालं, आता एक अजित पवारांकडनं एक राजीनामा झाला, शिंदेकडनं अजून झालेला नाहीये, म्हणून मी दुसरा का देऊ, मी देणार नाही. तर कारवाई त्याच्यात लोक खूप चिडली होती
म्हणून फक्त पदं बदलून तुम्हाला चूप करायचं, आपल्या सगळ्यांना चूप करण्यासाठी हा केला गेलेला एक डाव आहे. अगदी. पण यावर आता विरोधी पक्षाने एक विरोधी पक्ष, खंबीर विरोधी पक्ष म्हणून काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे, असं तुम्हाला वाटतं का? खरं तर त्यांनी उचलणं गरजेचं आहे, पण विरोधी पक्षात सुद्धा सध्या कोणी उरलंय की नाही अशी शंका वाटायला लागलीये मला. कारण विरोधी पक्षांनी या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंगली लावून धरायला हव्या होत्या. आता अधिवेशनातला जो व्हिडिओ होता तो होता 10 तारखेचा, पण तो बाहेर आला 18 तारखेला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सगळं बोललं गेलं. खरं हे अधिवेशनाचेच हे मुद्दे उचलायला हवे होते. हा विलंब का झाला याच्यात सगळ्यात खरं तर पडलं तर बरंच काही राजकारण होईल. पण मला त्यात पडायचं नाहीये. मला असं वाटतं विरोधी पक्षांनी खरं तर लोकशाहीत असे मुद्दे लावून धरले पाहिजेत. होतायत की नाही सगळं महाराष्ट्र बघतोय. अगदी. पण अशा प्रकारे मंत्रीपद बदलून किंवा खाते फक्त बदल होऊन काही खरंच फरक पडणार आहे का? याबाबत कसं नेमकं राष्ट्रवादी आता यापुढची स्ट्रॅटेजी कशी राबवेल? कारण तुमचा या संदर्भात बराच अभ्यास झालाय. नाही कसं आहे, की ओसाड गावची पाटीलकी त्यांना कृषी मंत्रीपद वाटत असेल, हं. तर क्रीडा मंत्रीपद घेऊन हे काय करणार? खरं तर क्रीडा मंत्री एखादा चांगला तरुण जो खरंच म्हणजे या क्षेत्रातला काहीतरी माहीर असेल, अशा व्यक्तीला बनवायला हवं होतं. पण आता कोकाटे जे आता 2 वर्षात 70 वर्षाचे होणार आहेत, त्या क्रीडा क्षेत्रात मंत्रिपद घेऊन काय करणार आहेत? काय दिशा देणार आहेत? आणि काय क्रीडापटूंना त्यांची साथ मिळणार आहे परमेश्वराला माहिती. हो. पण हे केलं जातंय हास्यास्पद आहे एवढंच म्हणावसं वाटतंय. पण मग जर असं आपण म्हटलं तर प्रत्येक खात्याचे जे मंत्री आहेत त्यांची ती एलिजिबिलिटी ते खातं सांभाळण्याची आहेच आहे असंही नाहीये आणि हा तर इतिहास आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. अगदी इतिहास आहे. मी तर नेहमीच म्हणते, की महाराष्ट्राचं जर अर्थ खातं एक 10वी पास माणूस सांभाळत असेल, ज्याला बजेट काय हे सुद्धा धड कळत नसेल, ॲसेट साइड काय, लायबिलिटीज काय हे कळत नसेल, असं अर्थमंत्रीपद भूषवणारे आपले 10वी पास अर्थमंत्री आहेत. सगळ्या मंत्र्यांची तुम्ही जर बघितली, तर कारकीर्द काहीशी अशीच आहे. आणि म्हणूनच मला वाटतं, की योग्य लोकं जोपर्यंत राजकारणात येत नाहीत, चांगली माणसं येत नाहीत, तोपर्यंत राजकारणाचे असे धिंडावडेच उडणार आहेत. हे ते आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचे. अगदी. अंजलीजी, खूप गंभीर मुद्द्याला तुम्ही खरं तर हा हात घातलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.